जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर महायुतीतील नेत्यांनी हल्लाबोल केलेला आहे। त्यांचा हल्लाबोल सुरूच आहे। आव्हाडांनी खेद व्यक्त केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर नेते टीकास्त्र डागताना दिसतात। प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सातत्यानं सत्ताधारी असो किंवा विरोधकातले काही नेते असो हल्लाबोल करत असताना दिसतात। या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाही आहे। असा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही। इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही। परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत, मग ते संजय राऊत असतील किंवा जितेंद्र आव्हाड असेल, यांना तर खरं म्हणजे चौकात उलट टांगून मारलं पाहिजे, यांच्या चामड्या काढल्या पाहिजे। त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत। त्यावेळेला कोण काय खात होतं हे तर काय आपण बघितलं नाही, आपल्याला काय माहिती नाही। पण गेल्या 10 वर्षात जे बघितलं तर राष्ट्रवादीने पैसे भरपूर खाल्ले। बाकी कोणी काय खाल्लं किंवा कोणी काय खाल्लं मला माहित नाही, पण राष्ट्रवादीने कमिशन आणि पैसे भरपूर खाल्ले हे बघितलं आपण।